नमस्कार, मी आयशाज मराठी रेसिपीमध्ये मी आज बनवणार आहोत शेंगदाणा चाट। हे उकडलेल्या ओल्या शेंगांपासून आपण हे शेंगदाणा चाट बनवणार आहोत। उपासाला तुम्ही हे खायला सर्व करू शकता। अगदी सहज आणि झटपट होईल असं हे शेंगदाणा चाट तुम्ही कधीही खायला करू शकता। त्यासाठी मी शेंगदाणे आणले आहेत। हे ओले शेंगदाणे आहेत। आता हे मी छान पाण्याने धुवून घेतले। धुतल्यानंतर मी कुकरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे डायरेक्ट टाकून त्यामध्ये थोडंसं पाणी म्हणजे साधारणतः 2 ग्लास पाणी मी ॲड करून घेतलं आहे आणि एक जाड मीठ जे असतं ते मीठ यामध्ये ॲड करून घेणार आहे कुकरच्या भांड्यामध्ये। हे बघा, साधारणतः 1 चमचा मीठ मी ॲड करून घेतले। आता याच्या छान 4 ते 5 साधारणतः शिट्ट्या मी करून घेणार आहे, म्हणजे शेंगदाणे शिजतात। जास्त शिट्ट्या झाल्या तरीही चालेल, काही हरकत नाही। आणि आता 4 ते 5 शिट्ट्या झाल्यानंतर ह्या शेंगा मी काढून घेतल्या कुकरमधनं आणि एका चाळणीत काढून घेतल्या, पाणी बाजूला केलंय। आता बघू शकता हे शेंगा देणे फोडून आता मी ह्यामधले जे दाणे आहे ते बाजूला काढून घेतले। आता ह्या दाण्यामध्ये मी एक अर्धा लिंबू पिळून घेते। त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ मी ॲड करून घेणार आहे। हे बघा, या पद्धतीने थोडीशी मी कोथिंबीर अगदी ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत नसेल तर नाही टाकली तरी चालेल। आणि एक अर्धा चमचाच मीठ टाकले, कारण की मी शिजताना मीठ टाकले। आणि अर्धा चमचा लाल तिखट, तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही तिखटाचं प्रमाण जास्त करू शकता। आणि हे चमच्याने आता संपूर्ण मी मिक्स करून घेणार आहे, म्हणजे तिखट आणि मीठ हे छान मिक्स होतं। आणि हे बघा, ह्या प्रकारे आपल्या उपासालाही उपयोगी होईल आणि एकदम 5 मिनिटात बनेल असं शेंगदाणा चाट आपलं तयार झालं आहे। तुम्हाला अशाच नवनवीन रोज रेसिपींसाठी तुम्ही चॅनलला पटकन सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि कधीतरी उपासाला झटपट ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि त्या कशी झाली याबद्दल मला कमेंट करा। धन्यवाद। पुन्हा भेटू नवीन